नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागरराव नवत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आपला आजचा विषय असा आहे की म्हशीला गुळ का द्यावा, का कधी द्यावा, म्हशीला गुळाची आवश्यकता का असते, हे मी तुम्हाला माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून सांगणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, आपण म्हस आणतो, जसं तुम्ही गाभण म्हस घेऊन यायचा। गाभण म्हस आणल्यानंतर तुमची म्हस ही साधारण जेव्हा पण वेणार आहे किंवा रिडकू देणार आहे, त्यानंतर आपण काय करतो की म्हशीला जसं आमच्याकडे बाबा बाजरी शिजवून बाजरीची ही करून चारायची, तिला बाजरी शिजवायची आणि चारायची। तर त्याचबरोबर तुम्ही जाऊ म्हस वेल्यानंतर तिचा चीक निघतो एक दोन दिवसाच्या चिकामध्ये साधारणतः अर्धा किलो गुळ जर तुम्ही चुरून टाकला आणि ती जर म्हशीला चारला, म्हस पिती किंवा खाती असं तुम्ही समजा, पण ती जर चारला, म्हशीची कॅल्शियमची कमी किंवा जी तिला वेताना किंवा गाभणपणामध्ये थकवा जे आलेला असतो ती तिचा कमी होणार आहे। आणि तिची जसं आपण म्हणतो कंबर भरून येणं किंवा जी ही गोष्टी आहेत ना, किंवा दूध वाढीसाठी मदत होणं, ही तुम्हाला वेल्यानंतर म्हशीला गुळ चारल्यानंतर भेटणार आहेत रिझल्ट। त्यामुळे मस्त तुमची वेल्यानंतर जी चारा खात नाही किंवा कॅल्शियमची कमी झालेली असते, साधारणतः वेल्यानंतर मस्त लवकर चारा खात नाही, त्यामुळे कॅल्शियम कमी असतं तिचं, तर ती त्या गोष्टीकडे न जाता तुमची म्हशी चांगली सदृढ होऊन जाईल। त्यामुळे म्हशीला वेल्यानंतर तिच्या चिकामध्ये थोडासा गुळ टाकून अर्धा किलोभर किंवा पावशा जसं तुमच्याकडे आहे तसा म्हस केवढे आहे त्या हिशोबाने तुम्ही गुळ देऊ शकता तिला चिकामधनं। आता त्यानंतर विषय येतो की म्हशीला नंतर गुळ कधी द्यावा की बाबा दूध चालू असताना। तर साधारणतः जर आता आमच्या गोठ्यातल्या म्हशी आहेत त्या मुरा म्हशी आहेत त्या, तर आम्ही 10 म्हशींना दिवसाआड 2 किलो गुळ देतो। म्हणजे एका म्हशीला म्हणजे रोजचा किती झाला की 100 ग्रॅम, 2 दिवसामधनं 200 ग्रॅम असा दिवसाआड आम्ही एका म्हशीला 200 ग्रॅम गुळ देतो। का तर म्हशी दूध वाढावं आणि फॅट वाढावं, ह्या गोष्टीचा विचार करून आपण म्हशीला गुळ दुधामधनं नाही कोरडा देतो आणि वेल्यानंतरही दुधामधनं। आणि आता गुळ खात नाही, गुळ खातीच किंवा गुळाबरोबर मग तुम्ही ते भुसा टाकून भुस्यामध्ये पण मिसळून तुम्ही गुळ देऊ शकता। त्यामुळे तुमचं फॅट वाढणार आहे, म्हशीचं दूध वाढणार आहे आणि म्हशीमधलं कॅल्शियम कमी न होतं त्याच्यामधनं जी खनिजे आहे ती गुळामध्ये जी खनिजे असते ती म्हशीला भेटत जाणार आहे। त्यामुळे म्हशी तुमची सदृढ राहणार आहे त्यामुळे तुम्ही म्हशींना गुळ द्यावा तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार, जसं बाबा दिसाड किंवा 2-3 दिवसातनं, पण गुळ दिलेला आहे म्हशीला। तर आमचा आजचा गुळ देणं विषय हे कसं तुम्हाला वाटला की गुळ तुम्ही म्हशीला देता का नाही किंवा गुळ म्हशीला दिला का नाही पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।